आधी विधिमंडळ कार्यालय, आता संसदीय कार्यालय, बीएमसी कार्यालय टार्गेटवर आहे। त्याचीच दृश्य आपण बघितली आणि त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्या। आता पुढच्या बातम्यांकडे आपण वळूया। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आलेली दिसते। एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। दीपक केसरकरांनी या संदर्भातली माहिती दिली। या बैठकीला अनेक राज्यांमधून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी कशी पाहिजे, त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्यासारखी शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारिणी असावी यासाठी ही महत्त्वाची बैठक असेल। ही बैठक संपल्यावर बैठकीतून निर्णय जाहीर करण्याकरता शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्य नेतेपदावर सर्वानुमते निवड करण्यात येणार आहे। शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसंच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि इतर प्रवक्ते यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, ही महत्त्वाची बैठक असेल, नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात यावर चर्चा होणार आहे, काय अधिक सांगाल? आज कुलाबा येथील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीची ही अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याचबरोबर हे पक्षनाव त्याचबरोबर शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला यांच्या पक्षाला दिल्यानंतरची ही कार्यकारिणीची पहिली महत्त्वाची बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये कार्यकारिणी ठराव मंजूर करणार आहे। अत्यंत महत्त्वाचे ठराव मंजूर होणार आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचं सर्वोच्च पद दिलं जाणार आहे। हे सर्वोच्च पद जे आहे ते काय असणार, त्याचं नाव काय असणार आहे? एक तर काही मतप्रवाह जे आहेत, शिवसेना पक्षप्रमुख हे पद जे आहे सर्वोच्च होतं पक्षामध्ये, त्याचबरोबर शिवसेना अध्यक्ष या पदाचा देखील विचार केला जात आहे। त्याचबरोबर जे आधीचं पद आहे शिवसेना मुख्य नेता पद, हे याच्यावर देखील चर्चा सुरू आहे। जी वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं मुख्य नेता पद आहे हेच आता पुन्हा एकदा कायम जे ते ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नावाचा विचार जो आहे तो केला जातो, त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी देखील माहिती जी न्यूज 18 लोकमतला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठराव पास केले जाणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे नेतेपद, उपनेतेपद, सचिव, सरचिटणीस, त्याचबरोबर इतर जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या पदांचा देखील महत्त्वाचा निर्णय जे आहे ते जाहीर केले जाणार आहे। ही कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर महत्त्वाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांच्या नावांची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे।